नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मंडळी, बोलता बोलता दसरा आला. आता या वर्षी अष्टमी, नवमी आणि दशमी हे जे उपवास आले आहेत, या सगळ्यांना अनेक प्रश्न पडले आहे. आता उपवास कसे? बघा मंडळी, नवमी आणि दशमी जे आहे ती एकत्र आलेली आहे आणि जी अष्टमी आहे ती अष्टमी तिथी सुद्धा गुरुवारी यायला हवी होती, ती शुक्रवारी आली आहे. मग अष्टमीचा उपवास आम्ही गुरुवारी करावा की शुक्रवारी करावा, असे प्रश्न सुद्धा तुम्हाला पडले आहे. तेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपला जो महाअष्टमीचा उपवास आहे तो गुरुवारी करावा की शुक्रवारी करावा. आणि त्यासोबतच अनेकांच्या घरी जे घट आपण बसवले आहेत, देव बसवले आहे, ते जे घट आहे ते कधी हलवायचे? नवमीला हलवायचे की दशमीला हलवायचे? त्यासोबतच आपल्या घरी दिवे किंवा जे पूर्णाचे दिवे आहेत किंवा पूर्णाच्या आरत्या आहेत, दिवे आहेत, ते आपण नवमीला लावायचे की दशमीला लावायचे की अष्टमीला लावायचे, असे सुद्धा अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत. बघा मंडळी, हेच प्रश्न दूर करण्याकरता पडले आहे. त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित त्यांना सुद्धा उपवास कधी सोडायचा याची नक्की मदत होईल. बघा मंडळी, नवरात्रामध्ये आपण जे उपवास असतो ते पहिल्या माळेपासून ते नवमीपर्यंत करत असतो आणि नवमीला आपण उपवास सोडत असतो. आता अनेकांच्या घरी पहिल्या माळेपासून ते शेवटच्या दशमीपर्यंत उपवास असतात. कुणाच्या घरी पहिल्या माळेपासून ते नवमीपर्यंत उपवास असतात आणि कुणाच्या घरी उठता बसता उपवास असतात. आता उठता आणि बसता उपवास कसे? बघा मंडळी, जी पहिली माळ असते आपली घटस्थापना, पहिला दिवस, त्या दिवशी ते उपवास करतात, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला, द्वितीयेला ते उपवास सोडत असतात आणि त्यानंतर ते अष्टमीला उपवास करतात आणि तो उपवास नवमीला सोडतात. असं कधीच होत नाही की अष्टमीचा उपवास केलेला तो दशमीला सोडायचा, म्हणजे एक नवमीची तिथी असते ती निघून जाते आणि आपण तिसऱ्या दिवशी उपवास सोडत असतो. त्यामुळं अष्टमीचा उपवास हा नवमीला सुटत असतो. असंच आता नवमी आणि दशमी एकत्र आलेली आहे. अष्टमी जी आहे ती उद्या यायला पाहिजे होती, कारण आजची 7वी माळ आहे. मग ती गुरुवारी न येता शुक्रवारी का आली, असे सुद्धा तुम्हाला प्रश्न पडले आहेत. बघा मंडळी, जी गुरुवार आहे, गुरुवारी म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी जी अष्टमी तिथी आहे ही 12:31 सुरू होणार आहे. म्हणजे ही जी तिथी आहे ही सूर्याने बघितली नाही. आता सूर्याने बघितली नाही म्हणजे का? बघा मंडळी, आपण जे ही व्रत, वैकल्य, पूजा, अर्चा करतो, ती तिथी जेव्हा सुरू होते ती तिथी सूर्याने बघितली असेल तर त्या तिथीचा आपण उपवास किंवा पूजा अर्चा या दिवशी करत असतो. पण असंच आता ती जी तिथी आहे 10 ऑक्टोबरला दुपारी 12:31 लागणार, 12:31 लागणार आहे. त्यामुळं ही जी तिथी आहे ही तिथी आपण धरू शकत नाही. ही तिथी जी आहे त्याचा अष्टमीला आपण उपवास करू शकत नाही, कारण ही जी तिथी आहे ही सूर्याने बघितलीच नाही. सूर्याचा उदय होत असताना ही तिथी सुरूच झाली नाही. त्यामुळं 11 ऑक्टोबर 2024 म्हणजे वार शुक्रवार, या दिवशी महाअष्टमीचा उपवास आहे. आता महाअष्टमीचा उपवास आपल्याला शुक्रवारीच करायचा आहे. त्यासोबतच आता जी अष्टमी आहे ही 11 तारखेला 12:06 संपणार आहे. पण ही जी तिथी आहे ही सूर्याने बघितली आहे, म्हणजे ही सूर्याची उदय तिथी आहे. त्यामुळे अष्टमी ही 11 ऑक्टोबरलाच असणार आहे. आणि आपला जो उपवास आहे उठता बसणाऱ्यांचे, तर हे उपवास आपले 11 ऑक्टोबरलाच आपल्याला महाअष्टमीचा उपवास करायचा आहे. आता असंच आपल्याला उपवास जे आहे ते नवमीला सोडायचे की दशमीला सोडायचे? जे घट आहे, आपण जे घट बसवले ते घट आपण नवमीला हलवायचे की दशमीला हलवायचे? जे आरत्या आहेत त्या आपण कधी करायच्या? बघा मंडळी, आता अनेकांच्या घरच्या ज्या परंपरा आहे, रूढी आहेत, त्या वेगवेगळ्या असतात. मी जरी तुम्हाला काही सांगेल, पण तुमच्या ज्या घरच्या परंपरा आहेत त्या तुम्हाला माहिती आहे, मला माहित नसणार. त्यामुळं तुमच्या घरी नवमीला घट हलवत असतील तर तुम्ही नवमीलाच घट हलवा, आणि तुमच्याकडे जर दशमीला घट हलवत असतील तर तुम्ही दशमीलाच घट हलवा. आता नवमी आणि दशमी एकत्र आली, मग याची सुद्धा काही वार तिथी आहे का? हो मंडळी, बघा मंडळी, मी आधीच सांगितलं, अष्टमी तिथी ही गुरुवारी 10 ऑक्टोबरला 12:31 लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 11 ऑक्टोबरला ती 12:06 संपणार आहे. मग 11 ऑक्टोबरला संपल्यानंतर ती 12:06 नवमी लागणार आहे. मग आता नवमी लागली म्हणून आपण अष्टमीचा उपवास जो आहे तो शुक्रवारी महाअष्टमीला संध्याकाळी सोडायचा का? नाही मंडळी, कारण ही जी तिथी आहे ती सूर्याने बघितलेली आहे. त्यामुळे आपण या दिवशी उपवास सोडू शकत नाही. आपला जो उपवास आहे तो 12 ऑक्टोबरला म्हणजे त्या दिवशी नवमी आणि दशमी आलेली आहे त्या दिवशी सोडायचा आहे. मग नवमी कधी संपणार आणि दशमी कधी सुरू होणार हेच आज आपल्याला बघायचं आहे. बघा मंडळी, नवमी तिथी ही मी आधीच सांगितलं, नवमी तिथी ही 11 ऑक्टोबरला दुपारी 12:06 सुरू होणार आहे आणि तीच नवमी तिथी ही 12 ऑक्टोबरला 10:58 असणार आहे. म्हणजे
10:58 नवमी तिथी आहे आणि त्यानंतर दशमी तिथी सुरू होणार आहे. म्हणजे अष्टमीचे उपवास आहे आपले ते आपल्याला 10:58 आत सोडायचे आहे. त्यासोबतच आपले जे देव आहे त्या देव सुद्धा आपल्याला घट जे आहे ते हलवायचे आहे. तुमच्याकडे घट हलवण्याच्या आधी तळी भरायची आहे. तुमच्याकडे जर तळी भरत असतील तळी भरायची आहे. त्याआधी तुम्हाला जे तुमच्याकडे आरत्या लावत असतील त्या आरत्या तुम्हाला लावायच्या आहे, दिवे लावायचे आहे. त्यानंतर ती जी घट आहे ते उठवायची आहे. त्यानंतर नैवेद्य आरती करायची आहे आणि तुम्हाला 10:58 जी मिनिटं आहे तोपर्यंत तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आता उपवास तुम्ही दशमीला सोडू शकता का? नाही मंडळी, अष्टमीचा उपवास हा नवमीला सुटत असतो. त्यामुळे तुम्हाला जो उपवास आहे तो दशमीला नाही, कारण दशमी ही तिसऱ्या दिवशीचं झालं ना, अष्टमी, नवमी आणि दशमी. पण तुमचा जो उपवास आहे हा अष्टमीचा उपवास नवमीला सुटत असतो. पण तुमच्या घरच्या काही चाली परंपरा रूढी असतील, तुमच्याकडचे जर तुम्ही 9 दिवसाचे उपवास केले असतील ते तुम्ही दशमीला सोडू शकता, तुमच्याकडची जर परंपरा असेल. पण तुम्ही जर उठता बसता उपवास केले असतील मंडळी, तर आपला जो उठता बसताचा उपवास आहे अष्टमीचा तो नवमीला सुटत असतो. आणि नवमी तिथी ही 10:58 आहे, म्हणजे 12 ऑक्टोबरला. त्यामुळे 12 ऑक्टोबरला आपल्याला अष्टमीचा उपवास हा 10:58 आत सोडून घ्यायचा आहे. तुमचा जो कुलाचार आहे अतिशय धावपळ तुमची होणारच आहे, पण अगदी मनोभावे तुमचा जो कुलाचार आहे, आरत्या, दिवे, त्यासोबत घटस्थापना, नैवेद्य, आरती, पुरणपोळीचा नैवेद्य तुमच्याकडे जेही असेल ते अगदी मनोभावे करा. थोडीशी धावपळ होईल मान्य आहे, पण वर्षभराचा सण आहे त्यामुळं थोडी दगदग झाली सहन करा. दुसऱ्या दिवशी रविवार आहे, आराम करा. पण या दिवशी तुम्हाला हे अवश्य करायचं आहे, कारण आपली जी कुलदेवता आहे, कुलदेवी आहे, तिची सेवा करण्याची आपल्याला जो दिवस आहे तो दिवस अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर आता तुमच्याकडे जर दशमीच्या दिवशी घट हलवत असतील, तळी भरत असतील, ज्या आरत्या आहेत, ज्या दिवे आहेत ते लावत असतील, तर मग काय करायचं बघा मंडळी. दशमीची जी तिथी आहे ही 12 ऑक्टोबर 2024 10:58 सुरू होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर दशमीला घट हलवत असतील, त्यासोबतच जे कुलाचार आहे ते करत असतील, तर तुम्ही 10:58 करू शकता. जे उपवास आहे दशमीचे ते तुम्ही 10:58 सोडवू शकतात. पण तुमच्याकडे जे ही परंपरा आहे तळी भरण्याची, घट हलवण्याची, त्यानंतर नैवेद्य, आरत्या, दिवे हे तुम्हाला तुमच्या चाली परंपरानुसार करायचं आहे. घरात जसे तुमच्या पूर्वजापासून चालू आहे तसं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर बघा आता अनेकांना प्रश्न पडले असतील की आता आमचे जे उपवास आहे आम्ही ते नवमीचे दशमीला सोडायचे का? मी आधीच समजावून सांगितलं, तुमच्याकडे जशी परंपरा असेल तसं तुम्हाला सोडायचं आहे. आता असंच जे दशमी आहे, दशमीला आपण जे आपले घट आहे ते घट दशमीलाच हलवायचे आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, अष्टमी सुद्धा गुरुवारी लागली, शुक्रवारी संपते, नवमी सुद्धा शुक्रवारी लागली, शनिवारी संपते. मग तसंच ते दशमी आहे, दसरा आहे, तो सुद्धा शनिवारी लागतो आणि रविवारी संपतो. मग आम्ही आमचे जे देव आहे ते देव आम्ही रविवारी 13 ऑक्टोबरला उठवले किंवा हलवले तर चालतील का? नाही मंडळी. का चालणार नाही? कारण आपले जे 9 दिवसाचे नवरात्र असतात हे फक्त 9 दिवस असतात. त्यामुळे आपण नवमीलाच आपले घट, देव, कुलाचार, तळ्या, आरत्या, दिवे हे करत असतो. त्यामुळे तुम्हाला दशमीच्या दिवशी चालणार नाही. दशमीच्या म्हणजे दशमीनंतर 11वा दिवस येतो ना, 13 ऑक्टोबरला 11वा दिवस येतो. 11व्या दिवशी आपल्याला या गोष्टी चालणार नाही. त्यामुळे आपल्याला जेही आहेत, नवमीला तुमच्याकडे होत असेल नवमीला करा, दशमीला करायचं असेल तुम्ही दशमीला करा. पण नवरात्राचे फक्त 9 दिवसच असतात. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहे. आता असंच त्या दिवशी आपल्याला एक दिवस भेटला आहे आपण करू, तसं नाही मंडळी. दसऱ्याच्या दिवशी काय करतात बघा, दसरा म्हणजे विजयादशमी. या विजयादशमीला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतं आणि या मुहूर्तावर आपल्याला जे घट आहे ते हलवायचे असतात. त्यासोबतच आपले जे कुलाचार आहे तो कुलाचार करायचा असतो. जी माता भगवती आहे तिची अगदी मनोभावे पूजा अर्चा करून कुलाचार, नैवेद्य, आरती, दिवे, आरत्या तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. आणि ह्या कोणत्या शुभ मुहूर्तावर करायचं आहे? तर आपल्याला हे विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर करायचं आहे. त्यामुळं जे तुम्हाला प्रश्न पडले आहे ते तुम्हाला मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत व्हिडिओमध्ये समजून सांगितले आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा, मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.